तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर एकदम प्रॉपर असा परफेक्ट आपला जो कटोरीचा शेप आहे तर तो आलेला आहे। तर 40 साईज आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण 40 साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग जे आहे पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत। सोबत आपल्याला जे प्रॉब्लेम होत असतात तर बऱ्याच वेळेला मला ह्या पण कमेंट आल्या होत्या की मुंड्यामध्ये आमचं जे ब्लाऊज आहे तर ते टाईट होतं आणि त्याच्यामुळे जे शोल्डर आहे तर ते सुद्धा आमचं थोडं खाली येतं। तर हे ज्यांना होतं ज्यांचे हात जे असतात तर ते खूप जाड असतात आणि त्यांना काय होतं की मुंडा जो आहे एकदम टाईट होतो आणि शोल्डर जे आहे खाली असं सरकल्यासारखं येतं। तर तो सुद्धा आपला या व्हिडिओमध्ये जो आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे। तर हे माझं मेन कापड आहे, साडीमधला पीस आहे। 1 मीटर मी अस्तर घेतलेला आहे कारण स्लीव्ज जे आहेत आपण याला लॉंग ठेवणार आहोत, येलो स्लीव्ज आपण इथे ठेवणार आहोत। तर त्यामुळे मी अस्तर जे आहे 1 मीटर घेतलेलं आहे। तर सगळं ते आपण पेपरवरती जो आहे मार्किंग जे आहे करून घ्यायचं आहे या ब्लाऊजचं। तर आता आपण पूर्ण उंची घेणार आहोत। तर पूर्ण उंची आहे आपल्या ब्लाऊजची 14 इंच आहे। तर प्लस आपण 1 इंच यामध्ये मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे। तर 14 इंच आपली तयार होऊन जे आपलं ब्लाऊज रेडी होतं तर त्यावेळी 14 इंच राहते। तर 1 इंच आपण पूर्ण उंचीमध्ये मार्जिन ॲड करायचं आहे। तर 40 साईजसाठी आपण इथे जे शोल्डर आहे तर ते ठेवणार आहोत 6 इंच। तर बऱ्याच लेडीजना हा सुद्धा प्रॉब्लेम असतो की त्यांचा जो छाती आणि कमरेचा जो बांधा असतो तर तो एकदम नॉर्मल असतो, पण हाताचा जो पोर्शन असतो तर त्यांचा खूप जास्त मोठा असतो। तर अशा बायकांना काय होतं की मुंड्यामध्ये जे ब्लाऊज आहेत खूप टाईट होतात आणि जास्तीत जास्त आपल्याला हे मोठ्या मापामध्ये दिसून येतं। तर मी तर तुम्हाला 40 साईज दाखवत आहे आणि 40 साईजसाठी जे शोल्डर आहे मी ते घेतलेलं आहे 6 इंच। मुंडा आपल्याला 6.5 इंच घ्यायचा आहे। तर शोल्डर 6, मुंडा 6.5 इंच मी घेतलेला आहे। त्यानंतर प्रॉपर आपलं जे माप आहे छातीचं तर आता 40 साईजसाठी आपण इथं छाती जी आहे तर 40चा चौथा भाग आपण इथे घ्यायचा आहे 10 इंच। तर प्रॉपर आपण छातीचं इथं 10 इंच माप घेतलं। त्याच्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे यामध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की छाती आणि कमरेमध्ये आपल्याला 2-2 इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे, कारण ब्लाऊज शिवल्यानंतर सुद्धा याचं जे मार्जिन आहे आतल्या साईडला भरपूर 2 इंचाचं आपलं फुल मार्जिन राहतं आणि त्यामुळे आपल्या ब्लाऊजची फिटिंगसुद्धा एकदम छान येते। तर आता हे बघा कमर मी इथे घेतलेले आहे 8.5 प्लस त्यामध्ये सुद्धा 2 इंच मी मार्जिन जे आहे ॲड करून घेतलेले आहे। तर 10.5 इंच मी कमर घेतली। आता फ्रंट आर्म होलचा जो आपण शेप आहे तर तो द्यायचा आहे 1 इंचावरती। आता आपण इथं बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर फ्रंट मुंड्याचा आपण शेप दिला 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपण द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही जो मुंड्याचा शेप आहे अशा प्रकारे द्यायचा आहे। आता जिथे मी प्रॉपर आपलं 10 इंच माप घेतलं होतं तर तिथेच मी मुंड्याचा जो शेप आहे तो स्टॉप केलेला आहे। त्याच्या पुढे पूर्ण स्ट्रेट आपण एक लाईन अशी ठेवायची आहे। आता या मुंड्यामध्ये तुम्हाला कुठेही फुगा किंवा मुंडा टाईट होणं किंवा शोल्डर पडणं हे तिन्ही प्रॉब्लेम आपल्याला एका सोल्युशनमध्ये हे जे प्रॉब्लेम आहेत आपले सॉल्व्ह होतात। तर सगळ्यात आधी आपण हा जो आपला बॅकचा मुंडा आहे 1.5 इंचावरती जो आपण घेतलेला आहे तर तो असा दाखवल्याप्रमाणे काय करायचा आहे, आपण छातीच्या खाली अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे। तर त्यामुळे काय होतं मुंड्याची जी साईज आहे तर ती वाढते आणि मुंडा जर टाईट होत असेल तर तोही अगदी व्यवस्थित बसतो आणि फ्रंटचा मुंड्याचा सुद्धा शेप आपण त्यालाच असा जॉईंट करायचा आहे। तर दाखवल्याप्रमाणे तुम्हीही असं बॅकचा जो मुंडा आहे सगळ्यात आधी आपण अर्धा इंच डाऊन करायचा आहे आणि त्यानंतर फ्रंट मुंडा जो आहे आपण ती जी लाईन आहे तर ते त्याला जॉईंट करायचे आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला जो आहे शेप द्यायचा आहे मुंड्याला। जर तुम्हाला मुंडा वगैरे टाईट होत असेल आणि मुंडा टाईट होऊन जर तुमचं शोल्डर पडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे कटिंग करू शकता। आता त्यानंतर आपण गळारुंदी जी आहे घेतलेली आहे 2.5 इंच, कारण शोल्डर आपण 6 घेतलेला आहे तर त्यामुळे गळारुंदी आपण इथं 2.5 इंच घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी आपण आपल्या बॅकचा जो मुंडा आहे तर तो कट करून घेऊयात आणि त्यानंतरच मग आपले जे बाकीचे मेजरमेंट आहे कटोरीचं क्रॉसपट्टीचं तर ते आपण टाकणार आहोत। तर अजून मी फ्रंट जो आपला मुंडा आहे तर तो मी कट केलेला नाही, फक्त आपण बॅक मुंड्याचा जो शेप आहे अर्धा इंच आपण डाऊन केला होता तर तो इथं आपण कट केलेला आहे। आता पुढील गळा आपण घ्यायचा आहे 6 इंचावरती। तर पुढचा गळा जो आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता कमी किंवा जास्त। तर मी 6 इंच घेतलेला आहे तर तुम्ही 6.5, 7, 7.5 सुद्धा ठेवू शकता। तर आता मी पुढचा जो गळा आहे तो 6 इंच घेतलेला आहे। त्यानंतर क्रॉसपट्टी जी आहे तर मी ती 3 आणि 2.5 इंच घेणार आहे। तर 40 साईजला ही 3 आणि 2.5 इंच जी आहे एकदम व्यवस्थित प्रॉपर बसते छाती आणि क्रॉसपट्टी सुद्धा जसं की तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये बघितलंच असेल।
त्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा अशी रेष एक स्ट्रेट मारून घेतली आणि एकदम हलक्या हाताने आपण असं क्रॉसपट्टीला जो आहे थोडासा इथं कर्व शेप द्यायचा आहे। त्यानंतर क्रॉसपट्टी ज्यावेळी आपण ब्लाऊज घालतो तर त्यामुळे सुद्धा आपला जो शेप आहे क्रॉसपट्टीचा तर तो एकदम छान येतो। आता कटोरी जे आहे मी ते घेतलेले आहे 6 इंच। तर तुमचं जे छातीचं पोर्शन आहे तर ते थोडं जास्त असेल, हेवी असेल तर तुम्ही कटोरी जी आहे तर ती 6.5 इंच सुद्धा घेऊ शकता 40 साईजला। तर मी 6 इंच घेतलेले आहे, पण तुमचा छातीचा भाग जर एक अजून थोडासा मोठा असेल तर तुम्ही 6.5 सुद्धा कटोरी जी आहे तर ती घेऊ शकता। तर ते त्याच कटोरीच्या पॉईंटवरती आपण एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे आणि गळ्यापासून वरती आपण एक पॉईंट इथं द्यायचा आहे। तर हे बघा, खालून वरती मी असं एक पॉईंट दिलेला आहे 1 इंचावरती आणि त्यावरती सुद्धा आपण अशी एक क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची, म्हणजे आपल्याला एकदम प्रॉपर असा जो कटोरीचा शेप आहे तर तो निघतो। तर आपल्याला कटोरीचा जो शेप आहे अंदाजे द्यायची गरज नाही। अशा प्रकारे एक 2 लाईन जर तुम्ही आखून घेतल्या तर ऑटोमॅटिक तो कटोरीचा जो शेप आहे त्यामध्ये आपला निघून जातो। तर फक्त आपल्याला सेंटरला थोडं तर कर्व शेप जो आहे द्यावा लागतो आणि एकदम आपला कटोरी जी आहे एकदम परफेक्ट आणि प्रॉपर पद्धतीने इथं आपली कटिंग होते। तर गळा रुंदीला आपण इथं दोन्ही साईडला कट दिलेले आहेत। फ्रंट आणि बॅक जो आहे आपण असं सेपरेट करून घ्यायचं आहे। आता बॅक आपण साईडला ठेवून घेऊयात आणि फ्रंट पार्ट जे आहेत आपण ते सगळ्यात आधी इथं कट करूयात। तर मला बऱ्याच वेळेला या पण कमेंट येतात की तुम्ही कटोरीमध्ये जे आहे दोन्ही साईडला 1.5 वाढवता आणि खालच्या साईडला तुम्ही 1.5 वाढवत नाही, फक्त अर्धा किंवा पाऊण वाढवता। तर प्रत्येकांची जी स्टिचिंगची पद्धत असते तर ती वेगळी असते, कटिंगची पद्धत असते तर ती वेगळी असते। जर तुम्ही माझ्या पद्धतीने ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही माझ्या पद्धतीनेच कटिंग करा। आणि यासुद्धा मला कमेंट येतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ब्लाऊज शिवला आणि ते सुद्धा खूप छान झालेलं आहे। तर त्यांना सुद्धा मला हे सांगायचं आहे की अजून तुम्हाला काही चुका होत असतील तर तुम्ही मला त्या कमेंट करून सांगा की तुमच्या काय काय चुका होतात ब्लाऊज शिवत्यावेळी, तर त्यासुद्धा मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन। तर आता आपले हे जे फ्रंटचे पार्ट आहेत आपण कट करून घेतलेले आहेत। आता आपण कटोरी काढणार आहोत दुसऱ्या पेपरवरती। तर सगळ्यात पहिले आपण जी कटोरी आहे आपण अशी आहे तशी ठेवून घ्यायची आहे पेपरवरती आणि आहे तशीच आपण याला मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे कटोरी जी आहे पूर्ण अशी आहे तशी आपण ड्रॉ करून घ्यायची आहे दुसऱ्या पेपरवरती। तर ही जी पद्धत आहे तुम्ही अस्तरवरती सुद्धा कटोरी जी आहे डायरेक्ट वाढवून घेऊ शकता। तर हे बघा, आहे तशी सगळ्यात आधी मी कटोरी जी आहे मार्किंग करून घेतली। आता टक्सवरसाठी आपण इथं बॉटमला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडला आपण 1.5 इंच घ्यायचं। त्याच्यानंतर ही लाईन जी आहे आपण अशी क्रॉसमध्ये जोडून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडला आपण फक्त इथं वरती अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपण जी कटोरी आहे असा शेप द्यायचा आहे कटोरीला। तर हे बघा, दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलेला आहे। आता या दोन्ही पॉईंटचा आपण सेंटर इथं काढायचं आहे। आता मी इथं आपली साईज जी आहे 40 आहे, तर मोठी साईज आहे तर त्यामुळे मी सेंटरला इथं पाऊण इंच वाढवलेला आहे, पण लहान साईजला मी अर्धा इंचच फक्त घेतो। तर कटोरी जी आहे आपण अशी कट करून घेऊयात। तर कटोरीचा शेप सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला निघलेला आहे। तर बऱ्याच लेडीजना हा सुद्धा प्रॉब्लेम असतो की कटोरीचा शेप त्यांना काढता येत नाही। तर एकदम मी सिंपल तुम्हाला पद्धत सांगितलेली आहे की कटोरीचा जो शेप आहे आपल्याला कशा प्रकारे काढायचा आहे। तर अंदाजे आपल्याला कोणताही जो शेप आहे तो अजिबात द्यायचा नाही। आपण 2 रेषा अशा क्रॉसमध्ये मारून घ्यायच्या आहेत जसं मी मारून दाखवले आणि एकदम थोडासा सेंटरला आपल्याला कर्व आकार द्यावा लागतो आणि आपली जी कटोरी आहे एकदम प्रॉपर पद्धतीने कट होते। तर आता आपले हे जे पार्ट आहेत कट करून झालेले आहेत पेपरवरती। तर आता आपण हे अस्तरवरती असेच ठेवून कट करायचे आहे। तर आपल्याला अस्तरवरती एक्स्ट्रा मार्जिन जे आहे कोणतेही वाढवून घ्यायचं नाही। तर त्या सगळ्यात आधी आपण हा जो बॅक पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे। तर बॅक पार्टमध्ये मी कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे वाढवत नाही। तर मला बऱ्याच वेळेला यासुद्धा कमेंट येतात की तुम्ही बॅकचा जो टक्स आहे तर तो त्याच्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन घेत नाही का? तर मी घेत नाही, कारण जो पाठीमागचा आपला टक्स असतो तर एकदम अर्ध्या इंचापेक्षा सुद्धा मी तो कमी घेतो। तर त्यामुळे मी एक्स्ट्रा मार्जिन बॅक साईडमध्ये कोणतंच घेत नाही। जसं आपण पेपर कट केलेला असतो तर तोच ठेवून मी जो आहे कटिंग करत असतो। तर आता आपण बॅक पार्ट कट केलेला आहे। तर आता आपण आपला जो मुंड्याचा पार्ट आहे तर तो असा ठेवून सगळ्यात आधी मार्किंग करून त्यानंतर मग आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे।
तर मुंडासुद्धा आपला अस्तरवरती कट करून झालेला आहे। तर आता 4 फोल्ड इथं मी केलेला आहे अस्तर आणि त्यावरती मी डबल काढणार आहे क्रॉस पट्टी। आणि जसं की मी वरच्या साईडला इथं मार्जिनसाठी वाढवलेलं आहे, साईडला क्रॉस पट्टी आपली कमी पडू नये म्हणून सुद्धा आपल्याला साईडला सुद्धा अर्धा इंच जे आहे वाढवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर अशी क्रॉसमध्ये आपल्याला कटोरी ठेवायची आहे। कारण क्रॉसमध्ये का ठेवायची, कारण ज्यावेळी आपण कधी ब्लाऊज घालतो तर त्यावेळी ती कटोरी जी आहे चपटी बसू नये यासाठी आपल्याला अस्तरवरती क्रॉसमध्येच कटोरी ठेवून ती कट करायची आहे। तर आता हे पूर्ण आपलं जे कटिंग आहे झालेलं आहे। मेन फॅब्रिकवरती सुद्धा आपण हे कट करणार आहोत। तर त्याआधी आपण जी स्लीव्ज आहे डायरेक्ट आपण कटिंग करणार आहोत अस्तरवरती। तर अस्तरसुद्धा आपण असं 4 फोल्ड करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी। तर मला तुमच्या कमेंटसुद्धा येत असतात की तुम्ही फक्त बॅक आणि फ्रंटचं कटिंग दाखवता, स्लीवचं दाखवत नाही। सो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्लीवचं सुद्धा कटिंग जे आहे दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने जे कटिंग आहे स्लीवचं सुद्धा ते करते। आता 40 साईज आहे आणि आपली जी छातीचं न वाढवलेलं माप असतं म्हणजे चौथा भाग असतो 40 साईजचा, तर तोच आपण याच्यावरती ठेवणार आहोत। फक्त त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे स्लीव्स कमी पडू नये म्हणून। तर हे बघा खाली मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे। कापड जर खाली कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित होतं। त्याच्यानंतर स्लीव जे आहे मला तयार करायची आहे 10 इंचाची, तर मी त्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन जे आहे 1 इंच ॲड करून घेतलेले आहे। 11 इंच मी स्लीव्ज केलेले आहे। तर आता 40 साईजचा आपण इथं जी स्लीव्ज आहे तर ती कट करत आहोत। तर त्या आपण काय करायचं, इथं चौथा भाग घ्यायचा आहे त्याचा। तर छातीचा चौथा भाग आपण इथे ह्याच्यावर टाकायचा आहे हाताच्या घडीवरती। 3 इंच आपण घ्यायचा आहे शेपसाठी, तर बाहीच्या शेपसाठी आपण 3 इंच असं खाली घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आतल्या साईडला आपण 2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे, जे आपलं ब्लाऊजचं पण 2 इंच मार्जिन ठेवलेलं आहे छातीमध्ये आणि कमरेमध्ये, तर ते 2 इंच आपण असं आतमध्ये घ्यायचं आहे। त्यानंतर 2-2 इंचाचे आपल्याला 3 पॉईंट इथं काढायचे आहेत। 2 पॉईंट आपण वरती द्यायचे आहेत आणि 1 पॉईंट जो आहे आपला खाली द्यायचा आहे। तर दोन्ही पॉईंट तुम्ही बघू शकता की अर्धा इंच आपण वर द्यायचे आहेत, तिसरा सुद्धा आपल्याला अर्धा इंच पॉईंट जो आहे वर खाली द्यायचा आहे। तर हे बघा अशा पद्धतीने जो स्लीवचा आकार आहे मी नेहमी काढत असतो आणि याच्यामुळे माझी जी स्लीव्ज आहे एकदम परफेक्ट बसते। तर मी अंदाजे जे आहे स्लीवचा सुद्धा आणि कटोरीचा सुद्धा शेप काढायला बघत नाही, प्रॉपर आपलं मेजरमेंट घेऊनच आपण बाही आणि जी कटोरी आहे तर ती कट करत असतो। तर यामुळे एकदम परफेक्ट आपली जी स्लीव्ज आहे तर ते तयार होते। तर प्रॉपर जर तुम्हाला स्लीवचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो सुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। तर 2-3 व्हिडिओ आहेत। जर तुम्हाला सविस्तर स्लीवचा फक्त व्हिडिओ बघायचा असेल तर तो तुम्ही व्हिडिओ जो आहे बघू शकता। तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन। आणि फ्रंटचा शेप मी ज्यावेळी स्लीव जोडत असतो तर त्यावेळेस मी तो कट करतो। तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात येते तुमच्याकडे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।